जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश। 3 आरोपी अटकेत। 17,34,000 रुपयांच्या मुद्देमालासह 04 गुन्हे उघड। नंदुरबार जिल्ह्यात 29 मे 2026 रोजी रात्री 11 ते दिनांक 30 मे 2026 रोजीच्या सकाळी 5:30 वाजेच्या दरम्यान सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील बोराळे गावातील युवराज शंकर माळी यांच्या घराच्या व त्यांच्या घराच्या बाजूला राहणारे किशोर भरत पाटील यांच्या घरी मागचा दरवाजा अज्ञात आरोपितांनी तोडून एकूण 6,15,200 रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने व रोख रुपये अज्ञात आरोपितांनी चोरून नेले म्हणून सारंगखेडा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 160/2026 भारतीय न्याय संविधान 2023 चे कलम 305 331 34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। तसेच मागील 1 ते 2 महिन्यात सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीत नांदरखेडा, फेस, तोरखेडा येथे देखील घरफोडी चोरीच्या घटना घडल्यामुळे पोलिसांसमोर अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करून घरफोडीच्या घटनांना प्रतिबंध करणे व गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्याचे मोठे आवाहन होते। त्यानुषंगाने नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी त्याबाबत तशा सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना दिल्या होत्या। 1 जून 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना जयनगर गावाजवळ एक इसम विना नंबरची युनिकॉर्न दुचाकीवर संशयितरित्या फिरताना दिसून आला। त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव व सदर ठिकाणी येण्याचे कारण विचारले असता त्याने त्याचे नाव मिठाराम भावसिंग तडवीरा मुहाला सेंधवा बडवाणी असे सांगून सदर भागात येण्याचे संयुक्तिक कारण न सांगता उडवीची उत्तरे देऊ लागला। तेव्हा त्याची अधिक माहिती घेतली असता तो सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल असल्याचे समजले म्हणून त्यास ताब्यात घेऊन सारंगखेडा पोलीस ठाणे येथे आणले। तेथे त्याची अधिक विचारपूस केली असता तो चोरी करण्याच्या उद्देशाने सदर भागात फिरत असून त्याने यापूर्वी देखील सदर भागात 4 ते 5 वेळा त्याचे साथीदार रतला मालसिंग तडवी, जगदीश प्रताप तडवी सर्व मुहाला सेंधवा बडवाणी यांच्यासह घरफोडी केल्याचे कबूल करून मागील काही दिवसांपूर्वी केलेल्या घरफोडीतील गुन्ह्यातील काही मुद्देमाल ताब्यात असल्याचे सांगितल्याने त्याच्याकडून पंचासमक्ष 5,83,050 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व 1 लाख रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण 6,83,050 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्यानंतर आरोपी रतला मालसिंग तडवी, जगदीश प्रताप तडवी सर्व मुहाला सेंधवा बडवाणी यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन त्यांना देखील अटक करण्यात आली आहे। वरील तिन्ही आरोपितांकडून 14,94,150 रुपये किमतीचे 69.61 ग्रॅम वजनाचे सोने व 1,39,899 रुपये किमतीचे चांदीचे दागिने व 1 लाख रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण 17,34,049 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून सारंगखेडा पोलीस ठाणे अभिलेखावरील खालीलप्रमाणे 04 घरफोडीचे गुन्हे उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व सारंगखेडा पोलीस ठाण्याला यश आले आहे। सारंगखेडा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 110/2026, सारंगखेडा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 125/2026, सारंगखेडा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 157/2026, सारंगखेडा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 160/2026 सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाळके, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, पोलीस हवालदार सुनील येलवे, दादाभाई वाघ, ज्ञानेश्वर पाटील, सचिन वसावे, संजय रामोळे, पोलीस नाईक अविनाश चव्हाण, चेतन साळवे, पोलीस अंमलदार अभय राजपूत, सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस उपनिरीक्षक किरण बाहे, पोलीस हवालदार मनसाराम पाटील, अंमलदार प्रवीण लोहार, वसंत मारनर व मालमत्तेविरुद्ध तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोलीस अंमलदार इम्रान खाटिक, शिवदास पारधी, समाधान बोरसे, अनिल बधे, मधुकर वाडिले यांच्या पथकाने केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। दिनांक 29/5/26 रोजी रात्री 11 ते 30/5/26 चे 5:30 वाजेपर्यंत सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील बोराळे गावातील श्री युवराज शंकर माळी यांचे घराचे आणि त्यांच्या घराच्या बाजूला राहणारे जे किशोर भरत पाटील यांच्या घराचा मागचा दरवाजा अज्ञात आरोपितांनी तोडला होता आणि एकूण 6,15,200 रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम अज्ञात आरोपितांनी चोरून नेल्याबाबत सारंगखेडा पोलीस ठाण्याला गुन्हा रजिस्टर नंबर 160/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305 अ
331-3-4 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। या गुन्ह्याचा तपास करताना एक संशयित आरोपी आपल्या स्थानिक गुन्हे शाखा आणि घरफोडीचे जे एक पथक नेमलेलं आहे घरफोडीचा तपास करण्यासाठी, त्या पथकाच्या आपल्या अंमलदारांना संशयित इसम आढळून आल्यानंतर त्यांनी त्याची नाव गाव माहिती विचारल्यानंतर त्याने त्याचं नाव मिठाराम भावसिंग तडवी, वय 34 वर्ष, राहणार मोहाला, तालुका सेंधवा असं सांगितलं। आणि तो त्याच्याकडे चौकशी करता त्याने ही जी घरफोडी आहे 160/2026 ही घरफोडी केल्याचं कबूल केलं। त्याच्यानंतर त्याच्याकडे अजून तपास करता त्याचे अजूनही 2 साथीदार असल्याचं लक्षात आलं आणि ते साथीदारही त्याच्याच गावचे असल्याचे त्याने तपासादरम्यान सांगितल्याने रतला मालसिंग तडवी आणि जगदीश प्रताप तडवी, सर्वजण राहणार मोहाला, तालुका सेंधवा, जिल्हा बडवाणी, यांच्याकडे आपण गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून एकूण 14,94,150 रुपये किमतीचे 99.61 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 1,39,899 रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि 1 लाख रुपयाची गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटरसायकल असा मुद्देमाल आपण त्यांच्याकडून हस्तगत केलेला आहे। एकूण 4 गुन्हे उघडकीला आलेले आहेत। 4ही गुन्हे सारंगखेडा पोलीस स्टेशनला दाखल आहेत। गुन्हा रजिस्टर नंबर 110/2026, गुन्हा रजिस्टर नंबर 125/2026, 157/2026 आणि 160/2026 या 4ही गुन्ह्यांमध्ये जो काही मुद्देमाल चोरीला गेलेला आहे त्यापैकी साधारणपणे 80% मुद्देमाल आपण या घरफोडीच्या आरोपींकडनं हस्तगत केलेला आहे। आणि ही जी कारवाई आहे ही स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अंमलदार आणि PSI पोटे आणि त्यांचे टीम मधले अंमलदार या सर्वांनी मिळून केलेली आहे। त्याचबरोबर सारंगखेड्याचे पोलीस अधिकारी, प्रभारी अधिकारी आणि त्यांची टीम देखील ह्याच्यामध्ये तपासामध्ये सहभागी होती। 3 आरोपी या 4 घरफोडींच्या अनुषंगाने अटकेमध्ये आहेत। परवा दिवशी साधारणपणे संध्याकाळच्या वेळेला एका मद्यार्काच्या अंमलाखाली असलेल्या ट्रॅव्हल्सच्या चालकाने एका ॲपेरिक्षाला मागून धडक देऊन ॲपेरिक्षाचंही नुकसान झालं आणि ट्रॅव्हल्सच्या गाडीचंही नुकसान झालं आणि मुख्य म्हणजे शहरामध्ये वाहतुकीचा खोळंबा झाला। या सर्व घटक लक्षात घेऊन आपण आज API ट्रॅफिक यांनी सर्व ट्रॅव्हल्स चालक आणि मालकांची बैठक बोलावलेली होती। त्या अनुषंगाने असा निर्णय घेण्यात आलेला आहे की अशा प्रकारे मद्यार्काच्या अंमलाखाली कोणत्याही ट्रॅव्हल्सची गाडी चालकाने चालवू नये यासाठी API ट्रॅफिक जे आहेत ते सर्व चालकांशी संध्याकाळी बोलून त्यांची मेडिकल तपासणी करणार आहेत आणि काही दिवस ही सलग केली जाईल आणि त्यानंतर रॅन्डमली कधीही अचानकपणे तपासणी केली जाईल, जेणेकरून जीवितांची प्रवासी जे आहेत प्रवाशांच्या जीविताची आणि सुरक्षिततेची काळजी आपल्याकडून घेतली जाईल। साधारणपणे मे महिन्यामध्ये बरेचसे पालक मुलांना सुट्ट्या लागलेल्या असल्यामुळे गावाला जातात आणि त्या कालावधीमध्ये घरफोड होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ होऊ शकते किंवा वाढ होते असा आजपर्यंतचा ट्रेंड आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण सर्व ठिकाणी रात्रीचं पेट्रोलिंग हे जास्ती प्रभावी कसं होईल या दृष्टिकोनातून कंट्रोल रूमच्या माध्यमातून आपण ती काळजी घेत आहोत। त्याचबरोबर ज्या गाड्या आहेत त्या गाड्या प्रभावीपणे कशा रात्रगस्त करतील, सर्व अंमलदार सतर्क कसे राहतील, त्याचबरोबर आपल्या नंदुरबार जिल्ह्याला 2 राज्यांची बॉर्डर लागून आहे, त्यामुळे इतर ठिकाणाहून आपल्याकडे घरफोडीचे चोरटे प्रवेश करणार नाहीत आणि आपल्याकडे घरफोड्या करून जाणार नाहीत। या ठिकाणी काही फिक्स पॉइंट देखील लावण्यात आलेले आहे। त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये अचानकपणे नाकाबंदी राबवून त्या दृष्टिकोनातूनही आपण वाहनांची तपासणी करत आहोत।